जागतिक महिला दिनानिमित्त पुणे येथील बालकृष्णा बॅक्वेट हॉल येथे सितारा महिला विकास संस्थेतर्फे सितारा आयकॉन राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा व संस्थेचा 11वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी समाजसेवक डॉक्टर नांजूभाई ठक्कर यांच्यासह सुमारे 120 मान्यवरांचा शाल, पगडी व सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला। कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्त्या तृप्तीताई देसाई, अभिनेत्री अर्चना नेवरेकर, गायक संतोष चौधरी दादूस, समाज कल्याण आयुक्त विशाल लोंढे, श्रीनाथ भीमाले, अभिनेत्री वैशाली जाधव व राजयोगी दत्ताजी शिंदे महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाचे आयोजन संस्थेच्या अध्यक्षा आयोशा सादिक तांबोळी यांच्या पुढाकाराने करण्यात आलं। यावेळी बोलताना नांजूबाई ठक्कर यांनी महिलांना न्याय मिळवून द्यायचा असेल तर प्रत्येक दिवस महिला दिन म्हणून साजरा केला पाहिजे असं मत व्यक्त केलं। तुकाराम अन्य महिला मंडळ भरपूर होणार महाराष्ट्रात, नाही भारतात। कारण तुकारामाचं नावच असं आहे। परवा मी पंढरपुरात तुकाराम प्लीज होती, तर सांगायचं वगैरे आणि एक महिला मंडळद्वारा आपल्याला सर्वांना पुरस्कार दिला आहे। खरोखर माणसाने पुरस्कार दिला पाहिजे होता महिलांना, कारण महिलांमुळे मी इथे आहे। आम्ही विसरून जातो महिलांमुळे आम्ही आहे इथे। एक दिवस महिला घरात नसली, गॅस आहे, पाणी आहे, सर्व काय दूध आहे, चहा आहे, पण कानी पिणी नसली आपला एक दिवस चालत नाही। पण त्याला जे पाहिजे तसा मान देत नाही। 8 तारखेला देतो, मात्र जागतिक महिला नाटक करतो। माझे आज 12 कार्यक्रम होते, तरी मी तृप्तीताईला वचन दिला होता की 100% पोहोचणार, कुठे ठाणा कुठे पुणा। आणि मी फोटो तुमच्या सर्वांना दर्शन झाले। इथे मातृदेव आहे, पितृदेव आहे, आचार्यदेव आहे आणि अधिदेव आहे, सर्व आहे इथे। तृप्तीताईचं जे कार्य आहे त्यासाठी मी आले। मी माझे 2-4 वेळा त्याला भेटत असतो, आमचे कार्यक्रम असतो सर ते सांगायचा उद्देश एक कार्याला मान आहे। आणि आज जे जे निवडले लोक ते खरोखर हिरो आहे। 2 नंबरचे कुठले नाही, 1 नंबरचे। काही लोक काय करते, 50,000 दिला त्याला पुरस्कार देतात, नाही ते पुरस्कार नाही आहे। ते पुरस्कार ते धंदा केला आहे त्याने, घेणाऱ्यांनी पण देणाऱ्यांनी असे पुरस्कार नाही घ्यायचे। माझ्याकडे एवढा होल आहे तर अख्खा गोडाऊन भरला आहे पुरस्काराचा। पुरस्कार म्हणजे आपले कर्म, हे जे कर्मामुळे मी इथे आलो। हे दोघे पोरी जे मेहनत करत आहे, तर मला 2-3 गोष्ट सांगायचे। तुम्हाला ज्याला भेटला त्याला अभिनंदन, लाख अभिनंदन, कारण तुमच्या कर्माला मिळालेलं आहे। म्हणजे बघा बाबा बसल्यावरती त्याचे वडील, बरोबर विचार करा तुम्ही, हे व्याज पण वरती येऊन पडलंय। त्यांची वय जास्त नाही आहे, बहुतेक म्हणजे काही नाही। मी तुम्हाला सांगतो माझी 85 आहे आणि आता भारतात फिरतो, विदेशला पण फिरतो। आता मला सांगायचे 2 गोष्टी आहे, ते महत्त्वाचे तुम्हाला उपयोग येणार आहे। सर्वांना पुरस्कार त्यांना धन्यवाद मिळाला नाही, त्यांनी जास्त मेहनत करा तर पुरस्कार मिळेल। हे दोघे मुली आहे, 1 नंबरची आहे, कुठलाही स्वार्थासाठी काम करत नाही। आज महाराष्ट्राचं नाव नाही, भारतात पण नाव होत चाललेलं आहे। कारण जिथे महिलाला जाऊन देत नव्हते मंदिरात, मी असं ऐकलं आहे, नाव पेपरमध्ये रोज ऐकत असतो। माझ्या पण पेपर आहे गावकर, गुजरातीमध्ये पण आहे, बुलून ठाण्याला। ते सांगायचा उद्देश पोरी लोकांमध्ये एवढी शक्ती आहे म्हणून माझ्याकडे 90,000 मुली आहे, 90,000 मुली आहे शिकणारी। त्याच्यामध्ये किती कलेक्टर झाले, किती CEO झाले, किती जिल्हा परिषद झाले, किती आमदार झाले, किती लोक झाले, पोलीस कमिशनर झाले, तुमच्या एअरपोर्टवर मॅनेजर पण आहे। ते सांगायचं म्हणजे मुलीमध्ये भरपूर शक्ती आहे। आणि देवाला पण जन्म झाला तर मुलीकडे यावं लागतं, ध्यान ठेवा। देव पण भरलं नाही टपकत, म्हणून खास ध्यान ठेवायचे। आपल्या मुलीला भरपूर शिक्षण द्या, मुलाला पण द्या, माझा विरोध नाही आहे, पण मुलीलाच भरपूर शिक्षण द्या। मुली 4 घराचं नाव रोशन करते। आता तृप्ती ते आईचा आहे, तो लग्न झालं की आई वडील नंतर त्याच्या घरी जाते, त्याचप्रमाणे मामाचं नाव रोशन हो। आणि त्याचप्रमाणे मुली व स्वतःला मुलाला संस्कार देऊन कलेक्टर बनवू शकते, एवढी ताकद एक मुलीमध्ये आहे। म्हणून त्याला कधी तुम्ही विसरू नका। दुसरी गोष्ट महत्त्वाची की आपली 900 बेडची हॉस्पिटल आहे, 900 बेड, त्यामध्ये 1 रुपयाशिवाय ऑपरेशन होतो। बायपास सर्जरी करायची असेल, एन्जिओग्राफी करायची असेल, आता किडनीचा पण लायसन्स भेटलेला आहे। त्याचप्रमाणे मी लोकांना सांगत होते, कुठलाही चार्ज नाही आहे।
माझ्याकडे याची गरज नाही, रोज 1000 लोक येते. मात्र तुम्ही व्हॉट्सअपवर टाका तुमचा रिपोर्ट, मी तुम्हाला व्हॉट्सअपमध्ये लेटर देईल. आणि कॉलिंग न भेटला तर तुमतीला भेटा, ते कधी पण तुम्हाला लेटर देऊ शकेल. ते सांगायचं होते, हे आपल्याला कर्म करायला मोका मिळालेला आहे. चौथी गोष्ट, घर मंदिरसारखा घराची स्त्री लक्ष्मी आहे, तिला असं ठेवा. आता आमच्या बघा माय माऊलीच्या इथे अध्यक्ष बसले, डॉक्टर आहे पांडुरंग, नाव पण पांडुरंग. तर सांगायचं आई वडील घर मंदिरसारखा घराची स्त्री लक्ष्मी आहे, आई वडील देवापासून मोठे आहे, म्हणून आपण सर्व इथे आहे. आणि मंदिरचा मतलब की घरामध्ये आपण मंदिरामध्ये वसन करता येत नाही, तर घरामध्ये कसं वसन करता येणार, म्हणजे कुठलाही वसन आपल्या घरात नसला पाहिजे. आणि अंधश्रद्धा आमची तुमची हेच काम करते. अंधश्रद्धा मला जाऊ नको, श्रद्धा जाऊन ठेवा, पण अंधश्रद्धा ठेवा. बघा त्यांनी कलाकार निवडले, 25 पिक्चर बनवणारी अवॉर्ड दिला, आमच्या वारकरी लोकांना अवॉर्ड दिला, सामाजिक काम करायला अवॉर्ड दिला, आमच्या जिल्हा परिषदला अवॉर्ड दिला. कारण जिल्हा परिषदचे दरवाजा बघा कधी पण बंद असते, भेटायचा चिठी द्यायला लागतो. ते बोलतो नाही, या लवकर, माझ्याकडे जो होईल ते मी तुम्हाला काम करून देतो. आमची ऑफिस पण तशी आहे, रोज पण 200 लोक येते. आम्ही सांगतो लवकर या, लवकर घेऊन जावा, कारण आपल्याकडे माल आहे ते देवाचा आहे, आपला नाही आहे. आणि लवकर घेऊन गेले की वरती जमा होतो. खाली जमा करून काय फायदा होणार नाही. खाली जमा केलेला माल परत आपल्याला घेऊन जाता येणार नाही, पण लोकांना दिला माल त्याच्या कर्म घेऊन जाता येणार. परत आता कार्यक्रमाला भरपूर उशीर झाला आहे. तुम्ही मोठी संख्येने इथे बसले, तुम्हाला सर्वांना अभिनंदन करतो. पुरस्कार मिळाला त्यांना अभिनंदन करतो, नाही मिळाला तरी अजून प्रयत्न करत राहा. म्हणून जन्ममध्ये देवता होत आहे. माझ्या बघा, माझा 21 वर्षाचा मुलगा ज्ञानेश्वर, विचार करा, इंद्राणीमध्ये 231 फुटाला मंदिर बनवला. रोज लोक मस्करी करत होते, कधी होणार नाही की ज्ञानेश्वर बनत आहे. 21 वर्षाच्या मुलांनी जीवन समाधी, संजीवनी समाधी घेतली, होणार कसं नाही. आणि आज झाला, लोक फक्त असतात वा 231 फुटा. आणि 231 फूट मी एकट्याच चढला आहे, बाकी 8 ट्रस्टी कोणी वरती चढू शकले नाही, कारण वरती चढायचं सोपा नाही आहे. तर परत ध्यान ठेवा, आपल्याकडे सगळ्यामध्ये सर्व शक्ती आहे. मुलांना मुलीला भरपूर शिक्षण द्या आणि त्याचप्रमाणे त्याला सन्मान करा, कधी दुखवू नका त्याला. घराची स्त्री लक्ष्मीच्या रूपे त्याला जेवढा सत्कार केला, जेवढा त्याला ते काही मागत नाही, मात्र असं ठेवा तुमच्या घरात असणार. परत आपल्या सर्व धन्यवाद देतो. आमच्याबरोबर पांडुरंग भाऊ डॉक्टर आलेले, कृष्ण आलेले, त्याचप्रमाणे आपण सर्व मोठी संख्येने आले. मातृदेव पितृदेव, ज्याला बक्षीस मिळाले, पुरस्कार मिळाले, तर तृप्तीला परत धन्यवाद देतो. आणि तृप्ती जिथे बोलवते तिथे मी जातो. मी पण फोन केला ज्याच्या तुला त्या रत्नागिरीला जाणार, कारण समाजाचं काम म्हणजे देवाचं काम. देव काय मंदिरात नसतो, माझे 80,000 मंदिरं भारतात, कधी देव बघितला नाही मी. खाली एक देवाचं रूप मी सांगतो तुम्हाला. त्याच्यापासून मोठा देव कोण असतो? स्वतःची महिलाच्या घरची सांभाळून दुसऱ्यासाठी जगत ते रात्र दिवस, आणि त्याच्यामध्ये जात भाग बघत नाही, हे महत्त्वाचं आहे. परत आपल्या सगळ्या वंदन. आमच्या जे संचालन करतात त्याला पण धन्यवाद देतो. परत आपल्या सर्व जय भगवान, जय भगवान, जय भगवान. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी, अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे AKLgavkari@gmail.com.